हाय, मी निकिता आणि आणखी नाही का तुमचं मी ब्लॉगमध्ये खूप सारा स्वागत. तर आज तब्येत बरी होते, मग सकाळपासून ज्या काही व्हिडिओ क्लिप घेतले नाही त्यानंतर म्हटलं हॉस्पिटलला तर जाणं गरजेचं. मग मी पटकन हॉस्पिटलला गेलो आणि ते म्हटले की आज आपण मटण वगैरे घेऊन जाऊयात का. तर म्हटलं ठीक आहे घ्या. तब्येत बरी नव्हती परंतु म्हटलं घ्या की खायची इच्छा झाल्यानंतर नाही म्हणणं आणि मी बनवत नाही म्हणणं हे मला काही योग्य वाटत नाही. मग त्यानंतर त्यांनी मटण वगैरे घेतलं आणि आम्ही घरी आलो. मग काय आलं की लगेच स्वयंपाकाची तयारी, पटकन मटण वाफलाय टाकलं. आणि मला एक सांगू का, आपण जेव्हा मटण वाफलाय टाकतो ना तेव्हा त्यात आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर बारीक केलेली टाकली ना तर आपल्या अळण्याला खूप छान असा फ्लेवर येतो. म्हणजे काय ना तुम्ही सूप असं तयार झाल्यासारखं वाटतं. आणि त्यात एक दोन दालचिनीचे तुकडे टाकायचे, एकदम विकतच्या सूपसारखं सूप लागतं, खरंच खूप छान लागतं. आणि मग मी स्वयंपाकाला पण अशीच सुरुवात केली पटपट आणि असं सूप आवडतं आमच्या त्याच्यामुळे. आणि मग काय पटकन स्वयंपाकाला सुरुवात केली, एका साईडला वाफला वगैरे टाकलं आणि लगेच मसाला वगैरे बनवून घेतलं. मसाला वगैरे बनवून तोपर्यंत छान असं वाफलून घेतल्यानंतर पाणी ओतून घेतलं आणि मग बाकीचा मसाला वगैरे भाजून घेतला. तर हो, तुम्ही काय काय टाकता मटणला हे मला नक्की कमेंट करून टाका, की माझ्यासारखंच बनवता हे पण नक्की सांगा. आणि पटकन मसाला वगैरे भाजून घेतला आणि मसाला भाजला ना तरच मटण खूप छान लागतं बरं का. आणि मला सगळेजण काय म्हणतात माहिती आहे का, की तू आता हे सुरू कर, क्लाउड किचन सुरू कर. तर खरंच माझा पण तो डिसिजन चालू आहे की मी क्लाउड किचन सुरू करावं का, घरी ऑर्डर घ्याव्यात का. तर तुम्ही पण मला नक्की सजेस्ट करा की मी काय करावं ते कमेंटमध्ये. आणि मी पटकन मसाला वगैरे भाजून घेतला, मिक्सरला बारीक करून घेतला आणि मटणचा मसाला भाजायला घेतला फायनली. तर बघा मसाला पण खरंच छान भाजला ना तरच मटणला पण छान अशी टेस्ट येते. छान हलवून मसाला भाजला आणि फायनली मसाला कसा भाजला ना मी तुम्हाला तोही दाखवते व्हिडिओ. आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. आणि बघा छान असं रस्सा झालाय, कट वगैरे छान आलाय. तर असा होता आजचा माझा मटणाचा रस्सा बनवण्याचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.